हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं सर्वांचं मराठीमध्ये विज्ञान या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, कसे आहात? बरा चाललाय ना अभ्यास? तर आज आपण विज्ञान विषयाला अनुसरून विज्ञान पाठ्यक्रमाविषयी विज्ञानाचे जनरल नॉलेज म्हणजे कोणत्या शास्त्रज्ञानं कशाचा शोध लावलेला आहे ह्याबद्दलचा हा व्हिडिओ आज मी आपल्यासमोर घेऊन येत आहे। तर स्वागत करूया। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलास तर लाईक शेअर करा आणि इतर मित्रांनासुद्धा चॅनलबद्दल माहिती द्या। तर सुरू करूया आपला हा विज्ञान सामान्य ज्ञानाचा हा व्हिडिओ। तर सर्वप्रथम पहिला जो प्रश्न आहे, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? तर त्यासाठी या ठिकाणी 4 ऑप्शन आपल्यासमोर दिलेले आहेत। 4 ऑप्शनमधले पहिला जो आहे अल्बर्ट आइन्स्टाईन, दुसरा सर आयझॅक न्यूटन, तिसरा अलेक्झांडर ग्रॅहम बेल आणि चौथा मायकल फॅराडे। तर या 4 मधील जे उत्तर आहे ते उत्तर आहे दुसरा। तर या 4 मधील जे उत्तर बरोबर आहे ते ब उत्तर हे बरोबर आहे। सर आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञाने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला। सर आयझॅक न्यूटन हे एक इंग्लिश गणितज्ञ आणि भौतशास्त्रज्ञ होते। त्यांनी 1687 या वर्षी सफरचंद खालीच का पडला याचा अभ्यास करून गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला। पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत। दुसरा प्रश्न आहे, दूरदर्शकाचा शोध कोणी लावला? दूरदर्शक म्हणजे आपण चंद्र तारे पाहण्यासाठी जे साधन किंवा उपकरण वापरलं जातं त्याला आपण दूरदर्शक म्हणतो। तर 4 ऑप्शन आपल्यासमोर दिलेले आहेत। अ थॉमस अल्वा एडिसन, ब विल्हेल्म रॉन्टजेन, क गॅलिलिओ गॅलिली आणि ड हॅन्स लिप्पर-हे। तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ड हॅन्स लिप्पर-हे आहे। हॅन्स लिप्पर-हे यांनी 2 भिंगे घेऊन मुले खेळताना पाहिले व त्याची रचना केली। पण सर्वप्रथम दूरदर्शकाचा वापर करणारा पहिला शास्त्रज्ञ गॅलिलिओ आहे। तर याचं उत्तर जे आहे हॅन्स लिप्पर-हे आहे। पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत, वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला? तर आपल्यासमोर हे ऑप्शन आहेत, अलेक्झांडर ग्रॅहम बेल, अल्फ्रेड बर्नहार्ड, जेम्स वॅट आणि ड रॉबर्ट हुक। तर याचं उत्तर आहे क जेम्स वॅट या शास्त्रज्ञाने वाफेच्या इंजिनाचा शोध लावला। तर जेम्स वॅट हे एक स्कॉटिश शास्त्रज्ञ आणि मेकॅनिकल इंजिनियर होते। त्यांनी सर्वप्रथम 1776 या वर्षी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला। पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया। पुढचा प्रश्न जो आहे तो टेलिफोनचा शोध लावणारा शास्त्रज्ञ कोण? अ चार्ल्स बॅबेज, ब मार्कोनी, क अलेक्झांडर ग्रॅहम बेल आणि ड मायकल फॅराडे। तर याचं जे उत्तर आहे ते आहे क अलेक्झांडर ग्रॅहम बेल या शास्त्रज्ञाने टेलिफोनचा शोध लावला। 1876 या वर्षी अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला। अलेक्झांडर ग्रॅहम बेल हे अमेरिकन शास्त्रज्ञ होते। पुढचा जो प्रश्न आहे, दूरदर्शनचा शोध लावणारा शास्त्रज्ञ कोण? तर 4 ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत, फिलो फर्न्सवर्थ, जॉन लॉगी बेअर्ड, चार्ल्स फ्रान्सिस जेनकिन्स आणि शिवकुमारन। तर याचं जे उत्तर आहे पहिलं उत्तर आहे फिलो फर्न्सवर्थ। तर फिलो फर्न्सवर्थ हे दूरदर्शनाचा शोध लावणारा पहिला शास्त्रज्ञ होय आणि यालाच फादर ऑफ टेलिव्हिजनसुद्धा म्हणतात। आणि जॉन लॉगी बेअर्ड यांनी रंगीत दूरदर्शनाचा शोध लावला आणि शिवकुमारन हे आपल्या भारतामध्ये सर्वप्रथम टेलिव्हिजनचा प्रसार करणारे शास्त्रज्ञ आहेत। पुढचा प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत आपण, रेडिओचा शोध लावणारा शास्त्रज्ञ कोण? तर 4 ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत, विलियम डुबिलियर, गुग्लिल्मो मार्कोनी, चार्ल्स डार्विन, थॉमस अल्वा एडिसन। तर याचं बरोबर उत्तर आहे गुग्लिल्मो मार्कोनी या शास्त्रज्ञांनी रेडिओचा शोध लावला। हे एक इटालियन इलेक्ट्रिक इंजिनियर होते। 1896 मध्ये मार्कोनी यांनी रेडिओचा शोध लावला। 19व्या शतकात याचा
व्यावहारिक वापर सुरू झाला. पुढचा प्रश्न आहे, कम्प्युटरचा शोध कोणी लावला? तर 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. जेम्स वॅटसन, चार्ल्स बॅबेज, चार्ल्स डार्विन, थॉमस एडिसन. तर याचं अचूक उत्तर आहे चार्ल्स बॅबेज. चार्ल्स बॅबेज हे एक इंग्लिश गणितज्ञ होते. त्यांनी 1822 मध्ये कम्प्युटरचा शोध लावला. पुढचा प्रश्न बघणार आहोत, पेशीचा शोध कोणी लावला? 4 ऑप्शन्स आपल्यासमोर दिलेले आहेत. रॉबर्ट ब्राउन, रॉबर्ट हुक, लिओन हुक, विलियम रॉन्टजेन. तर याचं अचूक उत्तर आहे ब, रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने पेशीचा शोध लावला. रॉबर्ट हुक हे एक इंग्लिश शास्त्रज्ञ होते. त्यांनी 1665 मध्ये स्वतःचे सूक्ष्मदर्शक यंत्र तयार करून पेशीचा शोध लावला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विद्युत बल्ब किंवा दिव्याचा शोध कोणी लावला? ये पहिला ऑप्शन आहे आयझॅक न्यूटन, दुसरा अल्बर्ट आइन्स्टाईन, तिसरा जोहान्स केपलर आणि चौथा आहे थॉमस अल्वा एडिसन. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ड, थॉमस अल्वा एडिसन या शास्त्रज्ञाने विद्युत बल्बचा शोध लावला. थॉमस अल्वा एडिसन यांनी 1879 मध्ये विद्युत बल्बचा शोध लावला. ते एक अमेरिकन शास्त्रज्ञ आणि व्यावसायिक सुद्धा होते. पुढचा प्रश्न आहे, एक्स-रे क्षय किरणाचा शोध कोणी लावला? 4 ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. थॉमस अल्वा एडिसन, विल्हेल्म रॉन्टजेन, गॅलिलिओ गॅलिली, हॅन्स लिपरहे. तर याचं अचूक उत्तर आहे विल्हेल्म रॉन्टजेन. हे एक जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. यांनी क्षय किरणाचा शोध 1895 मध्ये लावला आणि यांना पहिला नोबेल पुरस्कार 1901 मध्ये देण्यात आला. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण जवळजवळ 10 शास्त्रज्ञाबद्दल आणि त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल अभ्यास बघितलेला आहोत. तर पुढचा जो प्रश्न आहे हा आहे, सूर्य केंद्रित सिद्धांत मांडणारा पहिला शास्त्रज्ञ कोण? तर याचे मी ऑप्शन तुम्हाला दिलेले नाहीत. तर याचे ऑप्शन तुम्ही मला कमेंट करून या प्रश्नाचं उत्तर सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अवश्य कमेंट करून या प्रश्नाचं उत्तर द्या. आणि जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.